बरोबर. प्रत्येक मातीच्या गुणधर्मानुसार त्याचे अजूनही काही वैशिष्ट्ये असतात. म्हणजे थोडक्यामध्ये कुठलीही माती तुम्ही घेऊ शकता, पण एक ठराविक माती जास्त वापरली जाते जी अवेलेबल असते आपल्याला ती. हम्म. तर वर चर्चा केलेली कोणत्याही प्रकारची माती वापरली जाऊ शकते, परंतु उपलब्धतेच्या सुलभतेमुळे मऊ गाळाची चिकण माती जी थोडीशी किरकिरी किंवा चिकट नसलेली असते आणि ती सर्वसाधारणपणे वापरली जाते. खते घातलेली माती कधीही वापरू नये, कारण आता रासायनिक खतं खूप वापरली जातात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या स्किनवरती आपल्या होऊ शकतात, बरोबर. म्हणून ती खतं घातलेली जर माती असेल शेतामध्ये, ती जास्त थर असतील त्याचे, तर ती वापरू नये. माती किमान 2 फूट खालची घ्यायची आहे. आता हे आपण आधी वाचून घेऊया. खडे, गवताचे कण किंवा इतर काही अशुद्धी वेगळे करण्यासाठी माती वाळवली पाहिजे, ती आधी फोडली पाहिजे आणि बारीक चाळणीतून ती चाळली पाहिजे. तर आता कसं केलं जातं नॉर्मली शेतामध्ये किंवा अशी जी काही वाळू घेतली जाते, तर जो वरचा थर आहे त्याच्यामध्ये नेहमी ज्या अशुद्धी असतात त्या वरच्या थरामध्ये असतात आणि म्हणून जमीन पूर्ण खणतात, 2-1 फूट 3 फूट खाली खणतात आणि मग तिथली जी माती आहे की तिथे तो वरची जी अशुद्धी आहे ती तोपर्यंत पोचलेली नसते, अशा तऱ्हेची ती माती खाली काढायची. मग त्याची असतात ढेकळ, बरोबर. आणि ढेकळांमध्ये गवताचे म्हणजे शेतामधली वगैरे माती असते ती नॉर्मली, तर त्याच्यात गवताचे काड्या बिड्या पण असतात. हं. सगळंच काय निंदणी केली जाते, वरच्या वरच्या थरांमधले काढले जातात, पण खालच्या थरामध्ये आधी यूज केलेली पण असते, त्यामुळे तिथलं ते सगळं काढलं जातं, ढेकळं फोडली जातात आणि त्याच्यानंतर ती जी माती आहे ना ती सूर्यप्रकाशामध्ये वाळवली जाते, कारण त्याच्यामध्ये काही जंतू असतील किंवा ते सगळे ते त्याच्यातून आधी काढून टाकले जातात, ती वाळवायची चांगली. हम्म. आणि मग नंतर मग ती चाळणीने चाळून काढायची आणि मग ती आपण युटिलाइज करतो, वापरतो. आता हा मड कसा बनवला जातो, तर ही जी माती आपण चाळून जी काही जमा करून ठेवलेली माती आहे, तर ती 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवतात. आणि ती कशी झाली पाहिजे, तर त्यांनी म्हटलं की लोणी कसं असतं की नाही, तर लोण्यासारखी ती मऊ झाली पाहिजे. हं? पाण्याचे प्रमाण असे असावे की 4 तासानंतर सुद्धा तो चिखल, तो किंवा मड आहे तर तो ओला असला पाहिजे, लोण्यासारखा असला पाहिजे. हं? पाण्यात मिसळताना त्याला हाताने स्पर्श करू नये, कारण हाताची उष्णता त्याच्यामध्ये जाते. त्याऐवजी ते लाकडी चमच्याने ढवळावे. मातीच्या भांड्यात किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात चिखल भिजवावा, पण प्लास्टिकच्या टब मध्ये कधीही भिजवू नये. नॉर्मली स्टेनलेस स्टीलची भांडी वगैरे वापरली जातात, कारण ती अवेलेबल असतात सगळीकडे म्हणून. आता हे आपण कुठली माती घ्यायची ते बघितलं, ती कशी तयार करायची ते बघितलं. 4 तास भिजवायची आणि 4 तासांनंतर सुद्धा तो कसा असला पाहिजे, ओलसर असली पाहिजे, लोण्याच्या गोळ्या एवढी सारखी ती मऊ सॉफ्ट असली पाहिजे आणि ती चमच्यानी ढवळायची, आपल्या हाताने नाही ढवळायची. आणि त्याला भांड कसं पाहिजे, म्हणजे कुठली माती आणली, कशी केली आणि त्याच्यासाठी तुम्ही भांडी काय वापरली, हे थोडक्यात आता आपण बघितलं. हम्म. आता ती जी माती तयार झाली ती आपण आपल्यासाठी वापरणार, कशा प्रकारे वापरणार ते आपण बघणार आहोत. म्हणजे तुम्ही लिहिताना तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचं की माती कुठून घेतली, त्याच्यासाठी भांडी कशी भिजवली, भांडी काय वापरली, आणि आता ती भिजवलेली माती आहे तर ती आपल्या अंगावर अप्लाय करायची, तर ती कशा पद्धतीने अप्लाय करणार, तर ते आपण बघणार आहोत. जाड कपड्यावरती 1.5 इंच जाड ओला चिखल, म्हणजे आपण जो काही वर मड बनवलेला आहे तर तो चिखल पसरवायचा. हम्म. 1 इंच प्रभावित भागापेक्षा लांबी किंवा रुंदी. आता तुम्हाला जिथे ठेवायचंय, हम्म, त्याच्यापेक्षा थोडस जास्त कापड इकडे आणि तिकडे असं घेणार. म्हणजे आता समजा एवढा भाग, आता हा जर एवढा भाग असेल, तर या एवढ्या भागाच्या वर थोडं आणि खाली थोडं, थोडं इकडे थोडं इकडे, म्हणजे अशा प्रकारे तुमचं जी कापडाची पट्टी आहे ती थोडी जास्त 1 इंच घेतली पाहिजे, की जिथे तुम्हाला लावायचे त्याच्यापेक्षा. आणि त्याच्यावरती थर किती घेणार आहोत आपण, साधारण 1 इंच जाड. म्हणजे कापडावरती तो आपण आधी मातीचा ओला गोळा आपण ठेवणार. हा. मग त्याच्यानंतर काय करायचंय ते आता बघूया. हे कापड हळुवारपणे उचलून प्रभावित भागावर ठेवावे.
हे कापड हळुवारपणे उचलून अशा प्रकारे ठेवावे की बाधित भाग चिखलाच्या थेट संपर्कात येईल आणि कापड वरच्या बाजूला राहावे. म्हणजे तुम्ही जर गावी थालीपीठ बनवतात किंवा काही काही पापड ओल्या कापडावरती बनवतात किंवा काही वडे थापतात, तर तुम्ही ते बघितलं असेल की त्या कापडावरती असं घेतात आणि ते कापड असं उलट करतात, बरोबर? की मग ते म्हणजे ते खाली पापड किंवा काय वडा असेल तो पडतो तेलामध्ये. तर तसंच इथे वरच्या बाजूला चिखलाचा थर आहे कापडावरती, आणि आपण तो कसा करणार आहोत, असा उलटा करणार आहोत की इथे आपल्याला स्किन वरती जिथे ठेवायचे तो त्या भागाला बरोबर चिखलाचा स्पर्श होणार आहे. अशा पद्धतीने ती आपण ते पट्टी जी बनवलेली आहे तर ती वापरणार आहे. हं. आता हा मडपॅक वापरण्याची पद्धत किंवा कालावधी आपण हे किती काळ आपण ठेवायची आहे, तर ते आता आपण बघणार आहोत. म्हणजे आपण सुरुवातीला माती कुठून घेतली ते बघितलं, कशा प्रकारे भिजवायची ते बघितलं, त्याच्यानंतर त्याच्यासाठी भांडी काय वापरायची ते बघितलं, आणि ती माती पट्टी कशी बनवायची ते बघितलं. आता ही किती काळ आपण ती ठेवायची आहे. आता जलद परिणामासाठी गरम शेक घेतल्यानंतर मडपॅक वापरणे चांगले. ताप असेल तर ही मडपॅक काही लावायचा नाहीये. म्हणजे म्हणजे थंडी भरू शकते, शिरशिरी येऊ शकते. हं? मडपॅक खुल्या हवेमध्ये लावू नये. म्हणजे वारा वाहतोय, तुम्ही उघड्यावरती पेशंट झोपलाय आणि मग त्याला तुम्ही लावताय, तर असं असता कामा नये. थंड हवामानामध्ये रुग्णाला योग्य कपडे घालावेत आणि उघड्या भागावरती गरम मडपॅक लावायचा आहे. म्हणजे वातावरण जर थंड आहे तर त्यावेळेला तो थोडासा मडपॅक म्हणजे हे करायचा आणि मग नंतर लावायचा, किंवा अंगाला तुम्ही वाफ वगैरे द्यायची आणि मग त्याच्यानंतर त्याला अं, मडपॅक लावायचा. मडपॅक लावण्याचा कालावधी 15 मिनिटं तर 30 मिनिटं असावा. कधी कधी मडपॅक काढल्यानंतर रुग्णाला खाज सुटते. आता खाज का सुटत असेल बरं सांगा? स्किन वरती आपण लावलाय तर खाज का सुटत असेल? आपल्या शरीरातून विषाक्त बाहेर पडतो. बरोबर. ते टॉक्झिन्स आपले बाहेर पडतात आणि ती कातडी आपण बघा ना, ते खेचून घेतं की नाही, तर ते आपल्या स्किन मधनं ते सगळं खेचलं जातं बाहेर. त्यामुळे ही वरची कातडी आहे ती कोरडी पडायला लागते, आणि ती कोरडी पडते आणि मग आपल्याला ते खाज सुटायला लागते तिथे. तर म्हणजे, आणि हे काय प्रत्येकालाच खाज सुटते असं काही नसतं. काही काही ना काही होत नाही. प्रत्येकाच्या कातडी कशी आहे, त्यांची स्किन ड्राय आहे, नॉर्मल आहे, ऑइली आहे, त्याच्यावर पण ह्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे आता हे कसं आहे ना, आपण सर्वसाधारणपणे बघतोय. हा, आपण आता योगासनं सुद्धा आपण देताना प्रत्येकाच्या प्रकृतीमानानुसार देत असतो. एखाद्याला काहीच होत नाही, तो सहज करतो, एखाद्याला नाही जमत, एखाद्याला काही काळाने जमतं. त्याच्यासाठी तुमच्या हाडांची रचना कशी आहे, स्नायू कसे आहेत, सगळ्या गोष्टीचा विचार त्याच्यामध्ये असतो. किंवा एकच औषध आहे ते सगळ्या रुग्णांना नाही लागू पडत, त्याचा लागू पडण्याचा कालावधी सुद्धा वेगवेगळा असू शकतो. तसंच हे आहे. हे आपण जनरल आपण बघतो आपण इथे. प्रत्येक सिमटम प्रत्येकाला दिसतीलच असं काही नसतं. ओके. आता ही अशा वेळी म्हणजे ज्याला खाज सुटते अशा वेळी ओल्या कपड्याने चिखल साफ केल्यानंतर जो काही भागावर आपण लावलेला आहे तर तो कोरड्या टॉवेलनी तुम्ही आधी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. पुढील प्रकरणांमध्ये कोल्ड पॅक 3 ते 4 वेळा, म्हणजे आता हे जे पुढचे जे आपण म्हटलेले, तर तिथे आपण थंड मातीचा लेप आपण जो काही केलाय तर तो 3 ते 4 वेळा लावायचा आहे, आणि प्रत्येक वेळी आपण ताजा मडपॅक वापरायचा आहे. म्हणजे कसं आहे की काही काही वेळेला एकदाच लावून काम भागतंय, पण काही काही रोगांमध्ये तुम्हाला वारंवार लावायला लागतं. तर मग तीच माती वापरायची असं तुम्ही शक्यतो नाही करायचं. तुम्ही दुसरी माती घ्यायची आणि मग ती वापरायची. कारण का ते जे टॉक्झिन्स खेचून घेतलेले ते त्या मातीमध्ये येतात, आणि मग तोच परत मडपॅक तुम्ही तसा तो लावायचा नाहीये. हम्म? प्रत्येक वेळेचा कालावधी 15 मिनिटाचा असावा. हम्म? जास्त ताप आला असेल, आगीने जळजळ होते, किंवा शरीराच्या कोणत्याही भागावरती जळजळ होते, विंचू चावलाय, म्हणजे विष आतमध्ये गेलंय आणि ते तुम्हाला बाहेर काढायचंय, किंवा लघवीची काही समस्या आहे, तर म्हणजे अशा अशा वेळेला तुम्ही जर
आता लघवीची समस्या असेल तर ओटीपोटावरती तुम्ही लावला तर लगेच जी तुंबलेली लघवी आहे ना ती सुटायला लागते. हम्म. तर मग अशा वेळेला तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने लावायला लागतो. तर मग तो प्रत्येक वेळेला तुम्ही ताजा मडपॅक बनवायचा आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण आता हे असं ज्याच्यामध्ये विष वगैरे शोषलं जातं अशा वेळेला तर तुम्ही निश्चितच माती बदलायची. पण बऱ्याच ठिकाणी काही नॅचरोपॅथिस्टचं असं म्हणणं आहे की ती माती किंवा महात्मा गांधीजी सुद्धा असं म्हणायचं की ती माती जी आहे तर ती तुम्ही उन्हामध्ये वाळवायची. म्हणजे की ती तुम्ही माती पुन्हा पूर्ण त्याचा बारीक हे करून उन्हामध्ये तुम्ही ठेवली तर त्या उन्हाने तिथले त्याच्यातले जंतू नाहीसे होतात. म्हणजे नॉर्मल केसमध्ये आपण जे काय वापरून आपण जर ठेवलेली असेल तर असं काही नॅचरोपॅथिस्टचं म्हणणं होतं. हं? आता याच्यामध्ये खबरदारी काय घ्यायची आहे तर पेल्विक भाग किंवा छाती किंवा पाठीवर मडपॅक जर आपल्याला ठेवायचा असेल तर तो केव्हा ठेवायचा तर जेवणाच्या 2 तास आधी किंवा जेवणाच्या नंतर 3 तासांनी तो लावायचा आहे. हं? शरीराच्या इतर कोणत्याही भागावर मडपॅक जेवणाच्या 1 तास आधी किंवा जेवणानंतर 1 तास लावला तरी चाल चालतो. हं? हे म्हणजे कालावधी आपण कुठे ठेवतोय त्याच्यानुसार हा अवलंबून आहे. प्रत्येक निसर्गोपचारक सल्ला देतात की एकदा वापरलेला चिखल किंवा मड तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू नये कारण ते शरीरातील विष किंवा टॉक्झिन्स असतात ते शोषून घेतात. परंतु महात्मा गांधीजी म्हणतात की उन्हात किंवा विस्तवावर वाळवल्यानंतर ते चाळणी करून ते पुन्हा पुन्हा वापरता येते. म्हणजे ती माती जी आहे ती पुन्हा पुन्हा वापरता येते. म्हणजे त्यांनी म्हणलं की आपण तव्यावरती शेकतो ते मातीच्या मडक्यामध्ये किंवा असं ते शेकायचे ते म्हणायचे मातीच्या तव्यावरती आणि मग ती पुन्हा तुम्ही वापरू शकता. वर वर्णन केल्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच मातीपासून बनवलेले मड पोटीस कमी प्रभावी आहे असे मला वाटत नाही. मी स्वतः ते अशा प्रकारे वापरले आहे आणि वारंवार वापरण्यासाठी ते कमी प्रभावी वाटले नाही. म्हणजे हे त्यांचे शब्द आहेत की मी अशा प्रकारचं मी वापरलंय आणि ते मला कमी इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे सेकंड टाइम वापरलं तर ती पहिल्यापेक्षा मला कमी इफेक्टिव्ह माती वाटली असं काही मला वाटलं नाही. हं? एक मिनिट जरा. ओके. थरथरणाऱ्या तापाच्या बाबतीमध्ये मडपॅक देऊ नये. त्याऐवजी रुग्णाला गरम पाणी प्यायला द्यावं आणि साध्या पाण्याचा एनिमा घेऊ द्यायचा असं सजेस्ट केलेलं आहे. थंड म्हणजे आता आपण कसं वापरायचं केव्हा वापरायचं त्याचं टायमिंग काय असलं पाहिजे किंवा कोणत्या आजारांमध्ये थंड वापरायचं किंवा गरम करून त्याचं वापरायचं हे सगळं आपण आता बघितलं. आणि ती परत रियूज करायची नाही करायची त्याचे काय कोणाचे म्हणणं आहे त्या गोष्टी आपण आता बघितल्या. थंड आणि गरम मडपॅक जेव्हा जेव्हा मडपॅक लावल्यानंतर जो प्रभावित भाग म्हणजे जिथे तुम्हाला ऍक्च्युअल काहीतरी प्रॉब्लेम झालाय तो भाग लोकरीच्या कापडाने झाकला जातो तेव्हा त्याला गरम मडपॅक असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही मडपॅक लावलाय आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तुमचं ब्लँकेट किंवा कांबळ अंथरलं जातं तर त्याला गरम मडपॅक असं म्हणतात. लोकरीच्या कापडाने झाकलेले मडपॅक शरीरातली उष्णता शोषून घेतल्यानंतर काही वेळाने ते कोरडं होतं. जेव्हा जेव्हा मडपॅक कोणत्याही आवरणाशिवाय किंवा पातळ ओल्या कापडाने झाकले जाते तेव्हा त्याला थंड मडपॅक असं म्हटलं जातं. म्हणजे ते ओपन ठेवलेलं आहे त्यावेळेला त्याला थंड मडपॅक असं म्हटलं जातं. आता वेगवेगळ्या प्रकारे कसं वापरलं जातं तर चिखलाचं स्नान म्हणजे पूर्ण आंघोळच चिखलानी केल्यासारखं. हम्म. आता हे एक विशेष क्युबिकल मध्ये दिले जाते जेथे रुग्ण स्वतःला सूर्यप्रकाशामध्ये आणू शकतो. आडोसा केला जातो बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही निसर्गोपचार सेंटर मध्ये केला असाल तर वरून म्हणजे म्हणजे सूर्यप्रकाश येत असतो पण आडोसा केलेला असतो. म्हणजे एक ठराविक ठिकाण त्याच्यासाठी म्हणजे अगदी आपण उघड्यावरती वाऱ्याचा झोत येतोय पण वरची बाजू उघडी असते कारण सूर्यप्रकाश येऊ दिला जातो. अशा प्रकारचं बऱ्याच ठिकाणी असतं.
मडबातचा कालावधी 45 ते 60 मिनिटं असतो. बसलेल्या किंवा पडलेल्या स्थितीत रुग्णाला चिखल लावला जाऊ शकतो. ते डोळे, कान, नाकाची छिद्रे वगळता प्रत्येक भागाला लावलं जातं. आता पूर्ण एका टब मध्ये चिखल पूर्ण दिला जातो. हम्म आणि जितके कमीत कमी कपडे आपल्याला घालता येईल तेवढे घालायचे असतात आणि त्याच्यानंतर पूर्ण शरीराला, फक्त ही बोकं आहेत तेवढीच आपण ओपन ठेवायचे. बाकी अगदी केसांपासून पूर्ण शरीराला सगळीकडे हा मड चिखल आहे तर तो तुम्हाला लावायचा असतो. आणि मग तुम्ही उभं राहू शकता किंवा खुर्ची असते किंवा खुर्चीवर बसू दिलं जातं किंवा उभं राहून एक ठराविक काळ, आपण 45 मिनिटं तर 1 तास काय एवढा होत नाही, पण 45 मिनिटंही खूप होतात. म्हणजे तेवढा वेळ तुम्ही साधारण तेवढं उभं राहू शकता. कारण नंतर थंडी वाजायला लागते, म्हणून शक्यतो सकाळी की ऊन ज्या वेळेला वाढतंय त्यावेळेला आणि संध्याकाळी सुद्धा अगदी सूर्यास्त होतोय त्याच्यानंतर नाही, एक जराशी उन्ह थोडी कमी व्हायला लागतात त्यावेळेला घेतलं तर बरं होतं. कारण नंतर मग वारा व्हायला लागतो तर शिरशिरी येते आणि म्हणजे अशा वेळेला तुम्ही ते चिखल स्नान घेऊ शकता. प्रॅक्टिकली सकाळी घेतलं तर जास्त बरं पडतं, कारण का सूर्य म्हणजे ऊन जरा वाढत असतं त्यामुळे चांगलं वाटतं. आता याचे फायदे कोणते आहेत? हं? तर मडभात परिघापर्यंत मोठ्या प्रमाणात रक्त वाहून रक्ताभिसरण प्रणालीला चैतन्य देतं. म्हणजे काय की जास्त लार्ज स्केल वरती तुमचं जे रक्त आहे तर ते पूर्ण शरीरामध्ये त्याचा संचार होतो आणि मग रक्ताभिसरण तुमचं चांगल्या प्रकारे होतं. आतून आहे ते रक्त पूर्ण वरच्या बाजूला खेचलं जातं आणि प्लस बॉडीमध्ये सुद्धा सगळीकडे ते फिरतं. आणि म्हणून मडबात टिश्यूज साफ आणि मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. मी म्हंटल ना की तुमचे ज्या उती आहेत किंवा टिश्यूज आहेत तर त्यांच्यामधून ते सगळं रक्त आहे तर त्याचं संचारण हे चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणची जशी साफसफाई होते आणि त्यामुळे अख्ख्या अंगाला तुम्ही ज्या वेळेला लावता त्याचा इफेक्ट हा खूप चांगला येतो. तर आता अख्ख्या अंगाला बऱ्याच ठिकाणी जर तुम्हाला काही त्रास, म्हणजे नॉर्मल केसमध्येही असं काही नाहीये की हेल्दी व्यक्तींनी चिखल स्नान घ्यायचं नाहीये. उलट त्यांची हेल्थ अजून चांगली राहते. पण आता पूर्ण शरीराला कोणाला दिलं जातं की ज्यांना स्किनचे काही प्रॉब्लेम्स आहेत, कारण ते स्किन वरती असतात, कुठेही असू शकतात ते, बरोबर. तर त्यांना हे जास्त दिलं जातं. सोरासिस, ल्युकोडर्मा यांच्यासह सर्व त्वचेच्या रोगांसाठी याची शिफारस केली जाते. कुष्ठरोग, अर्टिकारिया किंवा असे काही रोग असतात तर त्याच्यासाठी तुम्हाला, म्हणजे थोडक्यात कातडीचे रोग आहेत ना त्याच्यासाठी हे जास्त वापरलं जातं. पण चिक आपण जर हेल्दी व्यक्तींनी सुद्धा, हे निरोगी व्यक्तींनी घेतलं तरी सुद्धा याचा खूप चांगला फायदा आपल्याला झालेला दिसून येतो. एकदम आपण म्हणतो ना रिज्युवेनेट, म्हणजे आपली अ, कोवळी पालवी फुटल्यावरती ते झाड कसं दिसतं तसं आपल्याला आतून फील होतं की आपल्या त्वचेचा आतून सगळी साफसफाई झालीये. कातडीचा वरचा लेअर जो डेड टिश्यूचा असतो तो सगळा निघून गेलेला आहे. चेहऱ्यावरती ग्लो यायला लागतो, म्हणजे फेशियल बिशियल करायची काय गरज नसते. जे कोणी करत असतील त्यांच्यासाठी. आपले केस असतात त्याच्यात कोंडाबिंडा असेल सगळं ते निघून जातं, केसांना शाईन येतं. त्यामुळे सगळेच अवयवांमध्ये आपल्याला एक नवीन स्फूर्ती संचारल्यासारखं वाटतं. हं? आता याच्यात सावधगिरी काय बाळगायचे, तर चिखल धुण्यासाठी साबण वापरू नका. म्हणजे चिखल आपण पूर्ण बॉडीला चिखल लावलेला आहे आणि आता तो नंतर धुतला, पाण्यानेच साधं काढायचा असतो. म्हणजे असं काही त्याच्यासाठी आता साबण लावायचा आहे किंवा दुसरं काहीतरी शरीराला अप्लाय करायचं आहे, खरवडून काढायचं आहे, असं काही करायचं नसतं. जस्ट आपण हातावरती गोल 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 फिरवलं की तो सगळं आपोआप त्या ओल्या पाण्याने निघून जातो. त्याच्यासाठी गरम पाणी सुद्धा वापरायचं नसतं, साधं पाणी वापरायचं असतं. नॉर्मल टॅप वॉटर, नळाचं साधं पाणी येतं तेच वापरायचं असतं. साबण वापरायचा नाहीये. त्याच्यानंतर साधं पाणी वापरायचंय आणि आवश्यक असल्यास लिंबाचा रस वापरा. त्या पाण्यामध्ये लिंबाचा रस वापरायला सांगितलं जातं. पण नॉर्मली सगळीकडे साधं पाण्याने धुवून काढला जातो. जेवण घेण्याच्या 2 तास आधी किंवा जेवणानंतर 3 तासांनी मडबाथ घ्यायचा आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. हं? आपलं रक्त आहे ते पोटाच्या दिशेने गेलेलं असतं त्यामुळे ते पचन तुमचं नीट झालं पाहिजे. नाहीतर मग आपण म्हणतो ना रक्ताभिसरण सगळीकडे होणार आहे, तर ते रक्त जर तुमचं इकडे तिकडे फिरतंय तर ते पोटाकडे जाईल का? तुमचं पचन नीट होणार नाही ना. म्हणजे सगळंच अर्धवट प्रकार होईल आणि त्याचा त्रास होऊ शकतो. आणि म्हणून जेवणानंतर जेवणाच्या आधी 2 तास आणि जेवण घेतल्यानंतर 3 तासांनी
मडबात घ्यायचा आहे. आता हे आपण चिखल स्नान बघितलं. आता पुढचा एक प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे खड्ड्यामध्ये. हे आतापर्यंतच समजलंय ना आपण काय काय करतो, म्हणजे कसं कसं केलं जातंय ते. होय काही होय. नाही समजलं तर लगेच कोणी विचारा, म्हणजे तेवढा तेवढा पार्ट आपण समजून घेऊ शकतो पुन्हा. आता खड्ड्यामध्ये पुरायचंय. आता साधा विचार करा, खड्ड्यामध्ये पुरायचं म्हणजे एका माणसाला खड्ड्यात पुरायचंय म्हणजे तो किती खड्डा मोठा असू शकतो, हो की नाही? तर त्या दृष्टीने आपण व्हिज्युअलाइज करायचं, डोळ्यासमोर आणायचंय. हं? हा आणखी सॉरी, हा आणखी एक प्रकारचा मडबात आहे जिथे रुग्णाला अक्षरशः चिखलाने भरलेल्या खड्ड्यामध्ये गाडले जाते. ऍडॉल्फ जस्ट, आपण आधी जी काही नावं बघितली, जस्ट, नीप, नंतर महात्मा गांधी, ही काही नावं तुम्हाला नॅचरोपॅथीमध्ये पुन्हा पुन्हा येतात की ज्यांनी या सगळ्या थेरपी त्यांचा प्रचार केला. हं? तर हे प्रसिद्ध जर्मन निसर्गोपचारक होते. त्यांना हे खड्ड्यामध्ये जे पूर्ण आहे की हे त्यांना खूप प्रभावी वाटलं होतं, म्हणजे त्यांनी याचा प्रसार केला असं. तर याची कशा प्रकारे करायचंय, त्याच्या आधी काय काय तयारी करायची ते आपण बघूया. ऍक्च्युअल खड्ड्यामध्ये पुरायच्या आधी रुग्णाला 3 फूट व्यासाच्या आणि 7 फूट खोलीच्या खड्ड्यामध्ये नग्न उभे राहू द्यायचे, म्हणजे अंगावर तुमचा एकही कपडा नको आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला उभं राहू द्यायचंय. आणि हळूहळू मऊ चिखलाने तो जो खड्डा आहे तो पूर्ण भरायचा आहे, की जेणेकरून रुग्ण पूर्णपणे चिखलाने झाकून जाईल. नाकाची छिद्रे, कानाची छिद्रे कापसाने भरा. डोळे, तोंड आणि नाकाची छिद्रे वगळता सर्व डोक्या आणि चेहऱ्यावर चिखल लावा. हे मगाशी आपण जसं बघितलं ना, सेम तसंच, की फक्त आपली नाकाची, डोळ्याची आणि कानाची जेवढी छिद्र आहेत, तोंडाचा भाग तेवढं आपण ओपन, बाकी सगळं पूर्ण चिखल लावायचं आहे. रुग्णाच्या प्रकृतीनुसार रुग्णाला 15 मिनिटे ते 30 मिनिटे खड्ड्यात ठेवता येते. यानंतर रुग्णाला सूर्य स्नान करू द्या किंवा थंड आंघोळीनंतर उबदार अंथरुणावरती जाऊ द्या. कधी वाऱ्यावरती जायचं नसतं. हे आधीचं जे पण आपण जे चिखल स्नान केलं ते, किंवा हे खड्ड्यामध्ये जे पुरलेले. आता खड्ड्यामध्ये फार कमी पद्धत ही वापरली जाते, कारण एवढं चिखल आणि काही पॉसिबल नसतं आपल्या इथे. तर तुम्हाला एवढं मोठं टबामध्येच जेवढा बॉडीला लावता येईल तेवढा चिखल आपल्याला मिळतो. म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी तर तेवढंच अवेलेबल असतो, तोही आणायला लागतो. बरोबर. तर त्याच्यानंतर काय काळजी घ्यायची, तर सूर्यस्नान करू द्यायचंय. आणि अ, थंड आंघोळी, थंड म्हणजे इथे अगदी गार नाही, नळाचं जेवढं गार पाणी असतं तेवढं. आणि उबदार अंथरुणावरती जाऊ द्या. सर्पदंश झाल्यास रुग्णाला चिखलाने विष पूर्णपणे शोषेपर्यंत खड्ड्यातच राहू द्यावे. म्हणजे जर कुठे सर्पदंश झाला असेल तर ही पद्धत वापरली जाते, तर त्याच्यामध्ये म्हणजे ते विष पूर्णपणे खेचून निघेस तोपर्यंत खड्ड्यात राहू द्यावे. जर चिखलातून विषारी वास येऊ लागला तर रुग्णाला दुसऱ्या खड्ड्यामध्ये हलवा. साधारणपणे सापाचे विष पूर्णपणे शोषण्यासाठी चिखलात 24 तास लागतात. आता ही जी काही गोष्ट आहे सापाची किंवा विष शोषून घेणं, हे थोडं तज्ञ व्यक्तींनी केलं तरच चांगलं असतं. म्हणजे आपल्याला माहितीये म्हणून आपण करायचं असा भाग नसतो, कारण ते अनुभवाने या सगळ्या गोष्टी येत असतात. आता फायदे काय, तर सांधेदुखी, त्वचेचे विकार असतील, डोकेदुखी असेल, बद्धकोष्ठता असेल, सर्पदंश झाला असेल, तर त्याच्यावरती हे अत्यंत फायदेशीर आहे. म्हणजे प्रत्येक पद्धती आपण जर घेतली तर त्याच्यामध्ये ती कशी युटिलाइज केली जाते, काय त्याचं विशेष आहे की कशा प्रकारे केली जाते, आणि मग त्याच्यानंतर ते कोणी, म्हणजे काय काळजी घ्यायची हे पण त्याच्यात नमूद करायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याचे फायदे काय आहेत हे आपण सांगायचे. तर नॉर्मली तुम्ही जर बघितलं तर सगळ्या मातीपट्टीच्या याच्यावरती त्वचा विकार एक कॉमन असतो. त्वचा विकार कॉमन असतं बऱ्याच वेळेला, म्हणजे विष शोषून घेणं हे कॉमन असतं. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी सांधेदुखी असेल, म्हणजे हे जे पूर्ण किंवा चिखलसना, तर तिथे सांधेदुखीला, कारण त्या ठिकाणी सुद्धा कधी कधी त्याच्याने फायदा होऊ शकतो. तर हे काही गोष्टी कॉमन असतात त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला आठवत नसेल तर काय लिहायचं त्याच्यासाठी सांगते. आता मड कॉम्प्रेस. आता मड कॉम्प्रेस कशा पद्धतीने केले जातं,
अ, 4 फूट बाय 8 फूट वुलन ब्लँकेट वरती म्हणजे ब्लँकेट पसरवायचंय. ब्लँकेटला अ, तेलाच्या कापडाने झाकून टाका आणि नंतर एक पांढरी चादर अ, घाला. आता बेडशीटच्या मध्यभागी 1.5 ते 5 फूट भागावरती 2 इंच जाड मऊ चिखल पसरवा. थोडक्यामध्ये लोकरीचं ब्लँकेट अंथरायचंय आणि एक अ, कापड अंथरायचंय आणि मग त्याच्यावरती पुन्हा तो चिखल तुम्ही लावायचाय आणि त्या चिखलावरती जो रुग्ण आहे त्याला पूर्ण कपडे काढून त्याच्यावरती त्याला झोपवायचंय. हं? आणि म्हणजे त्याचे हात असतील तर ते हात बेडशीटच्या बाहेर येतील. हं? आणि अ, त्या बेडशीटच्या बाहेर आल्यानंतर ती पूर्ण चादर आहे ना ती लपेटायची आहे त्याच्याभोवती. चादरीच्या आतमध्ये मड आहे, चिखल आहे, बरोबर. नग्न रुग्णाला बेडशीटच्या बाहेर उशीवर हात ठेवून मातीच्या चादरीवर झोपू द्यावे. रुग्णाचे शरीर उर्वरित संपूर्ण शरीर 2 इंच जाड मऊ मातीने झाकून टाका. त्यानंतर रुग्णाला बेडशीट आणि ब्लँकेटने गुंडाळा. डोके वगळता संपूर्ण शरीर झाकून टाकायचंय. म्हणजे तुमचं पूर्ण शरीर जे आहे तर ते एवढा भाग तुमचा बाहेर राहील आणि बाकीच्या अंगावर थोडक्यात मातीने लपटलेलं आहे तुम्हाला आणि वरून चादर आहे आणि त्याच्यावरून तुमचं ब्लँकेट आहे. अशा प्रकारे ती गुंडाळी केलेली असते तुमच्या बॉडीची. 1 ते 3 तासानंतर रुग्णाला म्हणजे रुग्णाच्या आरामावरती अवलंबून आहे. 1 ते 3 तासानंतर थंड पाण्याने तो चिखल तुमचा धुवून काढायचा आहे आणि सूर्यस्नान द्यायचंय. आता जिथे तुम्ही बघाल अंगाला माती लावणं किंवा खड्ड्यामध्ये पूर्ण, आता इथे त्यांनी चादरीचं लपेट केलेलं आहे की तुम्ही आतमध्ये चादर आणि त्याच्यावरून ब्लँकेट म्हणजे मड कॉम्प्रेस तुमचं ते आतमध्ये गरम हे झाल्यासारखं होतं. आता याचा फायदा काय होतो तर हे शरीरातलं जळजळ जे आहे तर ती कमी करतं. लठ्ठपणा असेल तर कमी करतं. अर्धांगवायू, अपचन, नर्वस विकनेस इत्यादी मध्ये हे अत्यंत उपयुक्त आहे. हं? आता याच्यामध्ये सावधगिरी काय बाळगायची आहे तर गर्भधारणेशी संबंधित समस्यांमध्ये मडपॅक लावताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे. जर काही रुग्ण येऊन असंख्य समस्या सांगत असतील किंवा काही रुग्ण इतका अशक्त असेल की त्याला कोणत्याही प्रकारची तो आंघोळ करू शकत नसेल, म्हणजे इतका तो वीक असेल, तर पोटाच्या भागावर मडपॅक लावा आणि त्यानंतर एनिमा द्यावा. आता ही जी गोष्ट केल्यानंतर काय होतं तर हळूहळू चैतन्य शक्ती ती त्याच्यामध्ये म्हणजे पुनरुज्जीवित करते. मेन काय आहे ना तुमच्या शरीरातली आधी घाण, निसर्गोपचार काय सांगतो तुमच्या शरीरातली आधी घाण बाहेर गेली की आपोआप नेचर आहे ते तुम्हाला बरं करत असतं. तुमचे टॉक्सिन्स तुमच्या शरीरातनं आधी बाहेर जायला पाहिजे. तर आता हे जे वर काही सांगितलेलं आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला केव्हा की म्हणजे मला अजिबातच बरं नाहीये, बऱ्याच वेळेला त्यांच्या पोटाच्या तक्रारी असतात आणि मळ साफ झाला की हळूहळू त्यांना आतून बरं वाटायला लागतं. हम्म? आणि मग हा एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मग तुम्ही त्यांना बरं वाटायला लागलं किंवा तर त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांची तब्येत काय आहे ती बघून त्याला उपचार दिला जातो. म्हणजे ह्या सगळ्याच्या मी जसं मगाशी म्हंटल की ह्या सगळ्या गोष्टी आहे ना तर अनुभवानी या गोष्टी येत असतात किंवा त्याच्यासाठी खूप सारा अभ्यास किंवा खूप सारे रुग्ण ज्यांनी बघितले असे जे डॉक्टर नॅचरोपॅथिस्ट असतात तर ते हे जास्त चांगल्या प्रकारे ट्रीट करू शकतात. बडपॅक मध्ये शरीराच्या आत खोलवर टोचलेल्या सुई किंवा लाकडी बांबूच्या तुकड्यांसारख्या बाहेरील वस्तू बाहेर काढण्याची अद्भुत शक्ती असते. बडपॅक दर 1 तासानंतर 2 ते 3 वेळा लावावा. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये सुई गेली किंवा काय आतमध्ये गेलंय तर तुम्ही त्याच्यावरतीचा मडपॅक लावायचा आणि मग नंतर परत म्हणजे 1 तासानंतर परत आणखीन तो ठेवून मग परत लावायचा. असं जर केलं तर ते खेचून जे घेण्याचा गुणधर्म आहे ना तर ती तशी ती आतमध्ये जी स्किन मध्ये कातडीत घुसलेली गोष्ट आहे तर ती आपण ही मडपॅक लावून बाहेर काढता येते. तर इथे आपलं म्हणजे मातीची चिकित्सा आहे तो विषय आपला इथे संपलेला आहे. आता याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं आहे का? आता एक एक अजून एक मला सांगायचं की आपल्याला
आता हे जे त्यांनी नॉर्मली आता कसं वापरलं जातं, तर कापडावरती पट्ट्या ठेवून वापरण्याची पद्धत जास्त, दोन गोष्टी प्रचलित जास्त आहेत. की एक म्हणजे ती माती पट्टी, जिथे ज्या ज्या ठिकाणी ठेवायचे तेवढ्या आकाराची त्याच्यापेक्षा थोडी जास्त घेतली जाते, आणि माती चा चिखल बनवून तो आपल्याला पाहिजे त्या भागावरती असा उलटा करून टाकला जातो. ही एक पद्धत बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. आणि पूर्ण शरीराला जी माती लावली जाते ना, तर तशा प्रकारे, म्हणजे अशा प्रकारे नॉर्मली उपयोग जास्त केला जातो या सगळ्या पद्धतींमध्ये. हम्म. आता अजून कोणाला काही विचारायचं आहे याच्यामध्ये? हे सरळ मातीचा लेप ठेवण्याबरोबरच हम्म. एक पातळ कपडा पण ठेवून त्यावर माती ठेवली जाते का? म्हणजे असं पण मला काही ठिकाणी चालू. म्हणजे मला नाही कळलं तुम्ही काय म्हणतात ते. आपण आता जसं ते थालीपीठ उलट ठेवून मातीचा लेप लावतो, हम्म. त्याऐवजी तो पातळ कपडा तसाच ठेवून. हो. ती मग हा ती आपण जे बँडेज बांधतो ना, कधी कधी हा काही हा. ठिकाणी तसं पण केलं जातं. बँडेज असतं ना त्याच्यासारखा पातळ तसा कपडा. पण कसं आहे माहितीये, तसं वापरतात, पण शक्यतोवर त्याचा जर तुम्हाला ते उचलण्यासाठी सोपं जावं वगैरे, हा त्याच्या मागे हेतू असतो. पण जेव्हा त्याचा स्पर्श होतो ना, ते हो, त्याच्यातून हवं असतं. म्हणजे त्या जाळीदार कपड्यांनी तुम्हाला उचलणं सोपं जातं. बरोबर. त्याच्यातून तुम्हाला बरोबर. स्पर्श पण होतो मातीचा, पण ऍक्च्युअल सगळ्यात जर स्पर्श होत असेल ना, तर ते जास्त चांगलं असतं. हे तुम्ही म्हणता हा तसंही वापरलं जातं. बँडेजचं कपडा असतं ना, तसं ते घेतलं जातं, जाळीचा कपडा, आणि तो ठेवला जातो. म्हणजे बऱ्याच वेळेला असे उपचार चेहऱ्यावरती, म्हणजे पार्लरमध्ये जिथे निसर्गोपचार पद्धतीने किंवा आयुर्वेदिक पद्धतीने काही चिकित्सा केल्या जातात ना, तर चेहऱ्यावरच्या चिकित्सेसाठी ती गॉज असते ना, आपण अ, कातडीवरती डॉक्टर लोक लावतात बघा, तशी ती घेतली जाते. डोळ्याची भोकं, नाकाची भोकं ठेवली जातात, आणि त्याच्यावरती ती माती पसरली जाते, की मग ते उचलायला सोपं जातं म्हणून. बरोबर. पण ऍक्च्युअली तसं बघितलं तर तुम्ही पूर्ण आधी स्किनलाच लावलं ना, तर जास्त त्याचा इफेक्ट येतो. बरोबर. ओके. अजून काही आहे? आपण नाहीतर पुढची चिकित्सा आपण बघूया. हे मड कॉम्प्रेसर जे आहे ना, हम्म. ते थोडस परत समजावतं का? ते तेलाची पट्टी वगैरे जो काही भाग म्हणतो नाही ना नाही, आपण. ते तेलाची नाही, ते चुकीचं आलेलं आहे तिथे. एक मिनिट. हा, ते समजलं नाही. हा नाही, तेलाची नाही, ते तुम्हाला चादर ते चुकून लिहिलं गेलेलं आहे. की तिथे तुम्हाला आधी म्हणजे ब्लँकेट आहे, ती चादर ठेवली जाते, त्याच्यावरती चिखल, मग त्या रुग्णाला झोपवलं जातं. झोपवल्यानंतर तुमचा हात वर आहे, बरोबर, किंवा हो. मग पूर्ण बॉडीला परत वरून पण माती लावायची, त्या आतल्या चादरीने गुंडाळायचं, त्याच्यावर ब्लँकेटने गुंडाळायचं, हा, आणि म्हणजे मग परत अगोदर तुमच्या, एक. हा, ते पूर्ण ऍक्च्युअल विचार केला ना, तर आतमध्ये हा, माती, वरून कापड, आणि वरून ब्लँकेट. आणि ठीक मग ठीक. तुम्ही आता इथपर्यंतचा भाग वर आहे, तर तुम्ही नंतर तुमच्या चेहऱ्याला सुद्धा तुम्ही लावू शकता. नाकाची, तोंडाची, कानाची भोकं, डोळ्याचा भाग वेगळा ठेवून बाकीच्या चेहऱ्याला सुद्धा ते लावू शकतो, तशाच पद्धतीने. ठीक ठीक ठीक. ते मला वाटतं काहीतरी चुकीचं, काहीतरी वेगळं लिहिलं गेलंय ते. कारण खूप ठिकाणी ना, अ, इतक्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं काय काय दिलेलं असतं, आणि प्रत्येकाची पद्धत वापरायची वेगळी असते, मग त्याच्यातून आपण कॉमन जी असते ती नॉर्मली घेतो. असा प्रकार येतो. ओके. मग आता आपण आता पाण्याची हायड्रोचिकित्सा ती बघूया. हं? कोणी मातीची चिकित्सा घेतलीये का? होय होय. कोणत्या प्रकारची घेतलीये? मडबाथ मडबाथ. हा, मग तो कशा पद्धतीने घेतलाय? तो असाच तोच, म्हणजे लोण्यासारखा मऊ केलेला चिखल हा. सर्व अंगाला लावून तास दीड तास उन्हामध्ये थांबणे, हम्म. आणि पुन्हा थंड पाण्याने स्नान करणे. हा, बरोबर. आणि मग कसं वाटलं नंतर?
ते काय एकदम आनंदच असतो. छान वाटतं ना. आणि हो ना. त्याच्यानंतर आराम करायचा असतो. म्हणजे अ, आराम करायला पाहिजे. ते ते जे घेतल्यानंतर आहे थोडा वेळ, म्हणजे अ, तुम्ही असं म्हणू शकता की शवासन करायचंय पण झोपायचं नाहीये. थोडं शांत बसणं किंवा हे असं केलं ना तुम्हाला, की आपण म्हणतो ना आत्म्याच्या जवळ जातो, तसं वाटतं. हे ते फिलिंग येतं ते केल्यानंतर. खूप छान वाटतं. आता जलतत्व दुसरं, अ, थोडक्यामध्ये आपण त्याची जलतत्वाची माहिती. ऍक्च्युली म्हणजे डायरेक्ट आपण हायड्रोथेरपी ला जाऊ शकतो, पण थोडस त्या तत्वाबद्दल थोडीशी माहिती. आता हे श्लोक आहे, ते तुम्हाला मिळतील. मी तुम्हाला पुढचा अर्थ वाचून दाखवते. जलतत्वाला संजीवन असं म्हणतात, जे स्वतःच जीवन असून इतरांना जीवन प्रदान. आपण पाण्याला जीवन असं म्हणतोच ना, तर ते जीवन प्रदान करतं. आपलं शरीर मुख्यत्वे पृथ्वी तत्वाने बनलेलं असूनही त्यात 70% पाणी आहे. जर शरीरातील पाण्याची पातळी किंवा जलतत्वाची पातळी घसरली तर आपण अस्वस्थ होतो. थोडक्यामध्ये जर ती पाण्याची पातळी घसरली तर आपल्याला हॉस्पिटलाइज करायला लागतं, अशी वेळ येते. त्यामुळे जलतत्व हे स्वच्छता अ, व दुरुस्ती करणारं, मानसिक उभारी देणारं असं प्रेमळ तत्व आहे. आणि म्हणूनच ते मैत्रीचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं. जलाचा उपयोग ध्यानाचा विषय म्हणूनही करता येतो. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर म्युझिक लावलं जातं. अ, पाण्याचा म्हणजे झरा वाहतोय किंवा समुद्राचं पाणी आहे, म्हणजे ऍक्च्युली आता जिथे अवेलेबल नसतं त्या ठिकाणी हे म्युझिक लावलं जातं. पण खरोखर तुम्ही जर नदीच्या काठी बसला असाल किंवा समुद्रकिनारी जाऊन शांत याच्यामध्ये नुसतं आपण जे काही लाटा येतात आहेत, तर त्या लाटा येतात आहेत त्याच्यावरती तुम्ही ध्यान केलं किंवा उभे आहात तुम्ही आणि ते पाणी स्पर्श करतंय पायाला, तर त्याच्यावर सुद्धा ध्यान केलं तरी इतकं छान वाटतं. म्हणजे त्या पाण्याचा जे ध्यानाचा विषय तो होऊ शकतो पाणी. हम्म. आणि ते एक आपल्याला वेगळ्या लेवलवरती नेऊन सोडतं जर तुम्ही त्याच्यावरती ध्यान केलं तर. जलतत्वाला मैत्री, धार्मिक कार्य, आनंदाचे क्षण, प्रजनन, मानसिक आरोग्य अशा अनेक कारणांनी महत्वाचं स्थान लाभलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याचं पाण्याचं आपल्याला महत्व तिथे कळून येतं. हं? पाण्याचे उपयोग काय आहेत? आता पाण्याचे उपयोग, आपण खरं काय लहान मुलं नाही आहोत, पण तरी सुद्धा आज आपल्याला हायड्रोथेरपी शिकायची, त्यामुळे आपण एकदा जाऊया, वाचून काढूया. मानवी शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. बऱ्याचशा जुनाट, दीर्घ, गंभीर आजारांमध्ये उपचारात्मक त्याचा वापर केला जातो. रक्ताभिसरणाच्या संतुलनाचा महत्वाचा सहभाग त्याच्यामध्ये असतो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड सर्क्युलेशन होत असतं तर त्याचं बॅलन्सिंग करण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे तो. स्नायू ताण बळकटी येण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. पचन आणि शोषण त्याच्यासाठी आवश्यक असतो. शरीराची झीज भरून काढण्यासाठी हा एक महत्वाचा घटक आहे. शरीरातील त्याज्य घटक बाहेर टाकण्यासाठी महत्वाचा घटक आहे. पाणी कमी प्यायलं तर किती प्रॉब्लेम होऊ शकतो की आपल्याला शौचाला साफ होत नाही, बरोबर, किंवा जो मळ आहे तर तो अतिशय घट्ट होतो आणि मोठ्या आतड्यांमध्ये आपला अडकून पडतो. किंवा लघवी साफ होण्यासाठी सुद्धा तुमची पाण्याची पातळी व्यवस्थित असणं शरीरामध्ये गरजेचं असतं. हं. पाण्याचा उपचारात्मक वापर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये करणे शक्य होते. आता पाण्याचा वापर तुम्ही कशा कशा पद्धतीने करू शकता. म्हणजे आता हे महत्वाचं का आहे माहितीये, की तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारले जातात की कुठल्या कुठल्या थेरपी तुम्ही वापरतात पाण्याच्या. तर आपण बरेच जण काय सांगतात की पाणी म्हटल्यावरती फक्त पाणी त्यांच्या डोळ्यासमोर येतं, पण तसं नाही. त्याची वाफ पण होते. मग ती स्टीम म्हणून, वाफ म्हणून तुम्ही कशी युटिलाइज करू शकता. बर्फाचं कसं युटिलाइज करू शकता. म्हणजे हे त्या पाण्याचे 3 फॉर्म आहेत, तर ते लक्षात ठेवायचे आणि तिघांचेही नावं त्याच्यामध्ये आपण कसा वापर करतो या तिन्ही गोष्टींचा ते आपण विचार त्याच्यामध्ये आला पाहिजे. तर पाण्याचा उपचारात्मक वापर वेगवेगळ्या परिस्थितीत करणे शक्य होते, जसे पाणी, घनरूप बर्फ आणि जलरूप पाणी आणि वायुरूप वाफ. जलतत्वामुळे प्राणवायू शरीरात शोषलं जाण्याचं प्रमाण 75% वाढू शकतं. तसंच कार्बन डाय ऑक्साईड काढून टाकण्याचं प्रमाण
85% वाढू शकतं. आता आपण पाण्याचा वापर कोणत्या गोष्टींसाठी वगैरे करतो, पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी वगैरे. आता पिण्यासाठी तर प्रत्येकाने दिवसात 7 ते 8 लिटर किंवा 7 ते 8 ग्लास किंवा 2 ते 3 लिटर पाणी प्यायचंय. पण हे प्रत्येकाने तहान लागली की पाणी प्यायचंय शक्यतोवर. सकाळी उठण्यापूर्वी रिकाम्या पोटी प्रत्येक जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर 2 तासांनी पाणी प्यायल्यास उत्तम परिणाम प्राप्त होतात. आता हे पाणी पिण्याचं सुद्धा आहे ना, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं मत वेगळी असू शकतात, पण इथे निसर्गोपचाराच्या पुस्तकांमध्ये किंवा इथे काय दिलेलं आहे ते आपण बघतो आहोत. पाण्याचे तापमान खूप जास्त किंवा खूप कमी नको. ग्लासभर पाण्यात थोडासा लिंबाचा रस मिसळून सकाळी लवकर रिकाम्या पोटी पाणी घेतल्याने खूप फायदा होतो. कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता निर्माण होते आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. जसं मी म्हटलं की लिंबाचा म्हणजे कोमट पाण्यामध्ये आपण किंवा साध्या पाण्यामध्ये तुम्ही जर लिंबाचा रस टाकून घेतलं तर त्याचा फायदा होतो असं निसर्गोपचार म्हणतो. कारण का लिंबाला देहाची केरसुणी म्हटलंय की तुमच्या प्रत्येक पेशीच्या प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन सेल्युलर लेवलवर साफसफाई केली जाते. नको असलेले पदार्थ बाहेर काढून टाकण्याचं काम केलं जातं. पण आयुर्वेद अजून काहीतरी वेगळंच सांगेल. आयुर्वेद काय सांगतं बरं? सगळ्यांना चालतं का लिंबाचा रस? नाही. नाही, लोकांना प्रत्येकाच्या नाही चालत शरीरानुसार. मॅडम. हा, मग पित्त म्हणजे वाढत. मी जसं तेच सांगते की प्रत्येक पुस्तकामध्ये किंवा काही गोष्टी अशा आढळतात, पण ते सर्वसामान्यांना नाही चालत. मग इथे अनुभव कामाला येतो. बरोबर. मग अशा वेळेला काय काय दिलं जातं तर नॉर्मली आवळा आहे, तर आवळाची पावडर तुम्ही पाण्यामध्ये टाकून घेतली तर चालते. कारण आवळा हा तिन्ही वातपित्त कफ तिघांसाठी चालतो. बरोबर आहे ना मी म्हणते ते? कारण माझा काही आयुर्वेदाचा अभ्यास नाहीये, पण बरोबर आहे ना, आवळा चालतो ना तिघांनाही. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, मग आवळ्याची पावडर किंवा आवळ्याचा रस जर आपण पाण्यामध्ये घेतला तर सगळ्यांना चालू शकतो. म्हणजे ज्यांना नाही चालत त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायला काही हरकत नाही. ओके. आता आंघोळीसाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. आंघोळीच्या वेळी गरम पाण्याची आंघोळ आनंददायी असू शकते, परंतु नंतर आळशीपणाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. आता हेही सगळ्यांच्या बाबतीमध्ये आहे असं नाही. ज्यांना संधिवात आहे किंवा तर त्यांना तर थोडंसं कोमट पाणी किंवा असंच पाणी बरं वाटतं, गार पाण्याचा त्रास होऊ शकतो. परंतु नॉर्मल केसमध्ये थंड पाण्याचं स्नान हे उत्तेजक असतं, खूप छान वाटतं, बरं वाटतं. वारंवार आंघोळ किंवा आंघोळीच्या वेळी चांगलं केलेलं स्क्रबिंग म्हणजे आपण जी त्वचा घासतो तो प्रकार त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यापुरतं पुरेसं आहे. म्हणजे नॉर्मल केसमध्ये आपल्याला आपण जी काही आंघोळ करतो ती नॉर्मल पाण्याने केली तर जास्त चांगलं आहे. आणि आंघोळ करताना तुम्ही स्क्रबिंग म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय घोसाळी किंवा गिलक त्याचं ते ड्राय केलेलं जे येतं ते त्याच्याने घासतात, किंवा काही ठिकाणी दगड असतो दगडाने घासतात, किंवा कौलाचा तुकडा असतो त्याच्याने घासतात, किंवा टॉवेलनी ड्राय स्क्रबिंग म्हणतात की टर्किशचा टॉवेल असतो त्याच्यानी आपली आंघोळ केल्यानंतर स्किन थोडीशी रब करायची की डेड स्किन तुमची निघून जाते आणि ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगल्या प्रकारे होत असतं. तर हे असं केलं म्हणजे नुसती आंघोळ नाही, त्याच्यानंतरच्या या गोष्टी सुद्धा केल्या तर तुमची कातडी तुमची चांगली राहते. त्वचेवरती घाण धुतली जाते, त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते. त्वचेतली छिद्र उघडून घामाद्वारे शरीरातील विष काढून टाकणे सुलभ होते. तर इथे विष म्हणजे अगदी पॉइझन डोक्यामध्ये घ्यायचं नाहीये, टॉक्झिन्स किंवा नको असलेले पदार्थ बाहेर टाकणं हे सोपं जातं. आता पाणी आणि त्याचं नैसर्गिक गुणधर्म. पाणी जड आणि निष्क्रिय पीडीएफ घटक आहे. दिसत नाहीये मॅडम. पीडीएफ दिसत नाहीये स्क्रीनवरती. दिसत नाहीये? नाहीये. नाही, ते मड थेरपीच्या नंतर पुढे स्क्रीन आलीच अरे नाही. पण तुम्ही सांगायचं. सॉरी. आता आम्हाला वाटलं ते नाही उपलब्ध नाही नसेल. नाही नाही, एक मिनिट. सॉरी सॉरी सॉरी. एक मिनिट हा. आता हे घेतलीच परत नाहीये. मड मड थेरपी आलं परत ना. एक मिनिट हा. मड कॉम्प्रेस आहे. एक मिनिट हा. सॉरी. आता दिसतंय? हा, हा, वरती खाली घ्या पण आणखी थोडस. आणखीन एक प्रश्न आहे. हा बोला. हे मड चिकित्सेमध्ये
हा. काही दुष्परिणाम आहेत का? त्याचे काही तोटे आहेत का? आता ज्यांची स्किन ड्राय आहे ना, तोटा असंच काही नाहीये, पण ज्यांची स्किन ड्राय आहे तर त्यांना ते खेचलं जाण्याची हे असू शकते किंवा नाही, त्याच्यावर एक 10 मार्काचा प्रश्न आहे. मड थेरपीचे तोटे सांगा. काय त्याचे तोटे असू शकतात? ऍक्च्युली म्हणजे तोटे तुम्ही काय म्हणू शकत नाही, पण तरी सुद्धा आता तुम्ही असं म्हटलंय तर मी नीट व्यवस्थित बघून सांगते. पण याच्यामध्ये मड थेरपीचा तोटा तुम्ही असं कुठल्याही थेरपीचा तोटा याच काही नसतं, पण ज्यांची स्किन कातडी ड्राय आहे ना, तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. जसं मी तुम्हाला म्हंटल की ती कातडी अजून सुकी सुकी होते आणि खाज येणं किंवा अशा गोष्टी होतात. हा, आता तुम्ही जो तुम्ही घेतलेला आहे, तर तो मड तुम्हाला कुठून तुम्ही घेतला आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. जर तुम्ही आताच्या काळामध्ये त्यांनी कसं सांगितलंय, जमिनीच्या खाली 2 फूट खाली खड्डा खणून मग ती तुम्ही मड काढलेला तुमचा ती माती तुम्ही वापरायची आहे. आणि जर तशी नसेल ती माती आणि जर ती प्रदूषित असेल तर त्याचा तुम्हाला निश्चित त्रास होऊ शकतो. हो. म्हणजे बाकी याच तर कुठे माझ्या वाचनामध्ये आलं नाहीये, पण तरी हम्म. सुद्धा मी ते बघते, निश्चित बघते. आम्हालाही कुठं नाही वाटलं ते, परंतु प्रश्न दिसतोय, मृत्तिका चिकित्सेचे दुष्परिणाम लिहा. हम्म. मॅडम, आपण म्हणतो ना की ड्राय स्किन साठी नको आहे मडखेरचे, पण काळी माती जी असते ती अशी तेलकटच असते ना ते. मग मी तुम्हाला तेच सांगितलं, मातीवरती मातीचेही काही गुणधर्म मी 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 अजिबात असं पूर्ण विधान केलं नाही की त्यांनी ड्राय वाल्यांनी लावू नये, पण त्यांना ती खेचली जाऊन कातडी वृक्ष म्हणजे अजून त्यांची ड्राय होऊ शकते, असं येते प्रकार. जसं मुलतानी माती आहे की नाही, तर मग मुलतानी माती नॉर्मली सगळेच स्त्रिया फेस पॅक म्हणून वापरतात, पण त्याच्यात ज्यांची ड्राय स्किन आहे ती अजून ड्राय होते. म्हणून मग त्याच्यामध्ये तुम्ही ऍडिशनल काही गोष्टी टाकायला पाहिजे, कोरफड टाकायला पाहिजे, काही टाकायला पाहिजे की तुम्हाला त्याचे ते तसे दुष्परिणाम होणार नाहीत. हम्म. बरोबर. तर तसं हो. म्हणजे प्रत्येक ठीक. मातीचे गुणधर्म समान असतात, परंतु त्याच्यात सुद्धा प्रत्येक मातीचे अजून काहीतरी विशेषताही असते, जसं तुम्ही काळी माती म्हटली किंवा काय, तर तशा प्रकारे. पण ऍजसच असे काही दुष्परिणाम तरी माझ्या तरी वाचनामध्ये नाहीयेत. तरी मी बघते जर खरोखर असं काही असेल तर. ओके. आता हे जलतत्व आपण एकदा फक्त आता डोळे नजरेने टाकूया. पाण्याचे उपयोग आपण वाचलेत. ते पिण्या जलतत्व सुरुवातीचं स्क्रीनवर घ्या. हा, हा, तिथून पुढं. हे श्लोक आहेत, आपण मी वाचून ते दाखवलंच आहे. तुम्हाला ही पीडीएफ पाठवून देईन ना. हो, तुम्ही नाहीतर पीडीएफ पाठवा. तुम्ही एक दुसरी गोष्ट करू शकता, फोन असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बरोबर, फोनवरती जे असतील ते स्क्रीनशॉट, किंवा स्क्रीनवरती असेल तर तुम्ही त्याचा पिक्चर काढून घेऊ शकता, तोपर्यंत तुम्हाला येईस तोपर्यंत. बरोबर. होय. हं. त्याच्यानंतर पाण्याचे उपयोग बघितले आपण, की काय काय वापरतो, कशा कशासाठी वापरतो, ते आपण बघितलं. बाकी त्याच्यानंतर आपण बघितलं की पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी आपण वापरतो. इथपर्यंत आपण आलेलो होतो. हं? आता पाणी आणि त्याचा नैसर्गिक गुणधर्म काय आहेत ते आपण बघत होतो. पाणी हे जड आणि निष्क्रिय घटक आहे आणि ते अग्नीच्या विरुद्ध आहे. पाणी हे एक रासायनिक संयुग आहे. पाण्यामध्ये कुठले असतात बरं रासायनिक, कुठले काय गोष्टी एकत्र आल्या की पाणी बनतं? ऑक्सिजन, हायड्रोजन. हा, H2O, दोन म्हणजे हे हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. त्याच्यानंतर जे पृथ्वीवरील बहुतेक वनस्पती आणि प्राण्यांना जीवन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतं. म्हणजे आता जलचिकित्सा ही 2 प्रकारांनी केली जाते. एक म्हणजे बाह्य चिकित्सा आणि एक म्हणजे आंतरिक चिकित्सा. आता बाह्य चिकित्सेमध्ये काय येतं, म्हणजे नावातच तुम्हाला लक्षात येईल की आंघोळ करणं किंवा फवारे, स्प्रे, म्हणजे आपण शॉवर घेतो तशा प्रकारे फवारे मारणं, पाण्याच्या घड्या ठेवणं, टब बाथ, स्टीम बाथ, स्पाईन बाथ इत्यादी. आता हे सगळं आपण नंतर अभ्यास करणार आहोत. आणि आंतरिक चिकित्सा म्हणजे नाकातोंडातून वाफ आत खेचणं, एनिमा म्हणजे आपण जी काही वाफ घेतो ती, त्याच्यानंतर एनिमा देणं,
जलनेती जलधवती म्हणजे आतमध्ये शरीराच्या आतमध्ये पाण्याचा आपण वापर कसा करतो वाफेच्या स्वरूपामध्ये, किंवा आपण एनिमा घेतो, वमनधवती करतो किंवा जलनेती करतो त्या प्रकारे. म्हणजे हे इथून जलचिकित्सा काय आहे ती सुरुवात होते, बाकी आधीची सगळी प्रस्तावना होती. ओके. आता थंड पाण्याचे परिणाम काय होतात, तर गार पाण्याची शरीरावर जी प्रतिक्षिप्त क्रिया होते त्यामुळे शारीरिक अवयवांना जी उत्तेजना मिळते त्याचे फायदे आपल्या आरोग्याला मिळतात. ह्या क्रियेमध्ये रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. आता कुठलीही चिकित्सा जी आहे ना, आता ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही बघा नॅचरोपॅथीमध्ये किंवा काय, तर त्याच्यामध्ये रक्ताभिसरणाचा वेग वाढतो हे हे तुम्हाला आढळूनच येणार आहे. आणि रक्ताभिसरणाचा वेग वाढल्यावरती जे अ, पोषण द्रव्य आहेत ते सगळीकडे पोचवले जातात, किंवा जे त्याज्य पदार्थ आहे ते टाकून देण्यासाठी सुद्धा ते ठराविक ऑर्गनकडे पोचवलं जाणं, त्यांचं कार्य चांगलं होणं. म्हणजे रक्ताभिसरणाचा वेग वाढला की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला होतात, म्हणजे तुमच्या सगळ्या क्रिया शरीरातल्या चांगल्या व्हायला लागतात. म्हणजे हे एक लॉजिक आपल्या डोक्यामध्ये आपण लक्षातच ठेवायचंय. आता हे त्यामुळे काय, प्रतिक्षिप्त म्हणजे काय म्हणताय? तुम्ही प्रतिक्षिप्त क्षिप्त आणि क्रिया म्हणजे अ, मेणबत्ती पेटवली आहे आणि हो त्याची ज्योत आहे. हा, आणि तुमचा हात असा नकळत तिथे गेला ज्योतीजवळ, तर हा. तुमचं काय होतं? ते पोळे. तुम्ही हात बाजूला घेता, हो घेता ना. आता गार हो ना. पाणी तुमच्या कातडीवर एकदम टाकलं तर काय होणार आहे? काय होईल? थोडी आपण, कातडी आकसेल. हा, बरोबर. मग ती हं. आकसते आणि नंतर आता तुम्ही आपण आंघोळ करायला गेलो आणि एकदम पहिला ग्लास अंगावरती टाकला गरम पाण्याचा, नाही थंड पाण्याचा, हा म्हणजे नॉर्मल पाणी आपण, तर आपल्याला थोडस असं होतं, बरोबर, आकसतं होय. तुम्ही म्हणालात तसं. मग नंतरच्या 2-3 तांब्यांनंतर तसंच होतं का मला सांगा? नाही नाही होत ना. मग ते नाही. काय होतं, म्हणजे ही जी क्रिया घडते ना त्याच्यामुळे काय होतं, ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. हम्म. आपण आसनं करतो त्यावेळेला दाब देतो एखाद्या अवयवावर आणि मग ते रिलीज करतो. काय होतं, आता पोटावरती दाब, योगमुद्रा केली, पोटावरती दाब दिलाय आणि नंतर तुम्ही सोडून दिलाय, हा, ज्यावेळेला आपण वर येतो हम्म. त्यावेळेला दाब दिला आणि सोडला, काय झालं, तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं होतं, दाब आणि सोडलं, बरोबर, हो त्यामुळे तिथलं जे साचलेलं जे गोष्ट आहे ती निघते आणि मग ती प्रवाही व्हायला लागते. मग ती ती प्रवाही होते आणि म्हणून प्रवाही झाल्यामुळे काय होतं, तिथून जी काय पोषण द्रव्य आहे ती शरीरातल्या इतर भागांजवळ जातात, हो की नाही, आणि हम्म. त्यांना त्या गोष्टी मिळतात. तसंच आहे, म्हणजे मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते की एक गोष्ट कुठेही योगाच्या याच्यामध्ये किंवा याच्यात कुठेही लक्षात ठेवा, रक्ताभिसरणाचा वेग ज्याच्यामध्ये म्हणजे वाढला की तुमचं पूर्ण सगळ्या सिस्टम तुमच्या चांगल्या होणार आहे. कारण तुमचं पचन चांगलं होतं, बरोबर, हो. रक्ताभिसरण पचलेलं वाहून नेणं, हॉर्मोन्स वाहून आणणं नेणं, ह्या सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात. मग त्या त्यांना योग्य वेळेला योग्य प्रमाणामध्ये मिळतात. नाहीतर एका ठिकाणी आपलं साचलेले आहेत, धक्का मारतोय तरी निघत नाहीयेत, मग आपल्याला त्याचं युटिलाइज होत नाही. आपण जेवतोय, सगळं जातंय शरीरामध्ये, पण आपल्याला युटिलाइज होत नाही, त्याचं फॅटमध्येच रूपांतर होतंय. मग ते तसं होत नाही. रक्ताभिसरण चांगलं झालं तर आपल्याला स्फूर्ती, आपण म्हणतो ना मला बरं वाटतंय, मग हे बरं वाटणं काय असतं, तर ते आतून ह्या गोष्टी घडत असतात म्हणून आपल्याला बरं वाटतं. आपली जी मज्जा संस्था आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे काम करायला लागते. आता रक्त आहे तर तो मेंदू आहे तो तो तर एकदम दादा आहे, तो म्हणतो मला माझं रक्त पाहिजे, एवढं 20% मला पाहिजे, बाकीचं तुम्ही काय पण करा, हो की नाही. त्याला ते नाही हो. मिळालं, मग मग काय होतं, त्यांनी त्याचं त्याचं घेतल्यावर उरलेलं रक्त बाबा आहे, मी पचन म्हणतं मला दे बाबा, सगळेजण मला दे दे बाबा म्हणतात आणि सगळ्यात शेवटी राहतं उरलं सुरलं पचन डायजेस्टिव्ह सिस्टम कडे जातं. त्याला नाही मिळालं की तुमचं पचन नीट होत नाही, मग पचन नीट नाही झालं तर मग बाकीच्यांना पोषण द्रव्य मिळत नाहीत, हो की नाही. म्हणजे हे होय. रक्ताभिसरणाचं हे हे सगळं आम्हाला सगळ्या शरीरामध्ये चालू असतो. मग जर तुमचं रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होत असेल तर तुमचं आरोग्य तुमचं चांगलं राहतं. तुमची चेतासंस्था आहे ती सुद्धा चांगली, मज्जासंस्था आहे ती तुमची चांगली राहते आणि सगळ्याच गोष्टी तुमच्या वेळेवरती आणि योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी सगळंच सुव्यवस्था आतमध्ये राहते. हम्म.
आता हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे हे जे आहे, तुम्ही योगाचा अभ्यास करताना पण तुम्ही हाच थेरपीमध्ये हेच अभ्यास केला असेल. तुम्हाला फर्स्ट टर्म मध्येच थेरपी झाल्या की नाही सगळ्या, होय. बरोबर आहे ना? मग त्याच्यामध्येही हेच आहे, तुमचं रक्ताभिसरण चांगलं, पचनसंस्था चांगली. पहिल्यांदी आयुर्वेदिक डॉक्टर पहिल्यांदी काय विचारतात, तुमची शी कशी होते आणि तुमची जीभ बघतात. बरोबर आहे ना? पोट साफ होतंय की नाही, ते झालं तर आतमध्ये सगळं सुव्यवस्थित आहे कळतं त्यांना, हो की नाही? बरोबर. मग तसंच आहे, म्हणजे इथे तुमचं व्यवस्थित आहे, ते व्यवस्थित असण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत तुम्हाला. हम्म. रक्ताभिसरण चांगलं. तर आपण आधी मडबात बघितलं, चिखलाची पूर्ण माती थेरपी मध्ये पूर्ण त्याच्यामध्ये तेच आहे, ब्लड सर्क्युलेशन तुमचं म्हणजे स्किनला तजेला येणार कसा, आतमध्ये रक्ताभिसरण चांगलं झालं तरच येणार ना. हं. मग रक्ताभिसरण चांगलं, त्याच्यातलं शोषून घेण्याचा गुणधर्म आहे, ते सगळे विष आतून प्रत्येक टिश्यू पासून खेचून काढते. म्हणजे वर माती लावली पण तुमच्या आतमध्ये जो मोळ आहे तो सुटतोय. मग कसा काय सुटतो बाबा हा? कारण प्रत्येक पेशीवरती त्याचा परिणाम झालेला दिसून येतोय. आलं लक्षात? होय. तसंच हे पाण्याचं पण आहे. ओके, आपल्याला थोडा वेळ झालाय का, आपण नंतर घेऊया. तुमचं पुढचं लेक्चर असेल ना आता? ठीक ठीक. हा. आता पुढच्या याच्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत ना, काही काही तुम्ही लिहून घेत जा. कारण त्याच्या मी काय त्या अशा थोड्या डिस्क्रिप्टिव्ह आहेत, तर म्हणजे पाण्याची जी चिकित्सा आहे ना ती तुम्ही लिहून घ्या. आपण काही काही म्हणजे कशी वापरतो ही बाथ, स्टीम बाथ किंवा काय त्याची नावं, तेव्हाच्या तेव्हा तुम्ही जर लिहून घेतली तर तुमचा तो तसाच प्रश्न स्वतःकडे तयार राहील त्यावेळेला. कारण हे डबल हजामत होते की हे तुम्ही बघता आणि लिहिता. तर लेक्चरलाच जर तुम्ही नोट डाऊन करत गेलात तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. होय. बरोबर. हं. आणि काही ज्या अडलं तर मी पुन्हा सांगेन. हा, बोला. ज्या तुमच्याकडे पीडीएफ आहेत ते पाठवून द्या मॅडम. नक्की नक्की नक्की. हे आता ठीक ही आता पाण्याची आहे, तर ही फक्त पाण्याचा थोडासाच भाग याच्यामध्ये आहे. ठीक आहे. जेवढं आहे त्याच्यानंतर तेवढं. हा, मग त्याच्यानंतर ज्या चिकित्सा आहेत त्या मी तुम्हाला तोंडी सांगेन. आणि मग ठीक. म्हणजे तो तुमचा असाच अभ्यास होऊन जाईल. हो. एक ओंकार करूया.